नमस्कार. माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण उच्च फायबर आहाराबद्दल बोलणार आहोत. कारण सध्या YouTubeवर अनेक अशा व्हिडिओ येत आहेत, जे तुमच्या आरोग्याबद्दल माहिती देत आहेत, की साठी ते चांगले आहे, ते चांगले आहे. रोग्यांना खाणं खा, उच्च फायबर आहार खा. तर हे किडनीच्या रुग्णांसाठी लागू करायला हवं. त्यांच्यासाठी किती फायदेशीर आहे आणि काय नुकसान होऊ शकतं. या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्ही तयार आहात? चला, तर मग सुरू करूया. उच्च फायबर आहार कोणत्याही व्यक्तीसाठी चांगला आहे. ठीक आहे. पण किडनीच्या रुग्णाची शरीर एक सामान्य शरीर नाही. आता त्याच्या शरीरात काही अशा गोष्टी घडत आहेत ज्याचं लक्ष ठेवून खानपिन करावं लागतं. किडनीच्या रुग्णाला खूप जास्त उच्च प्रोटीन आहार खाणं शक्य नाही. चिकन खाणं शक्य नाही. माशांनाही खाणं नको. त्याला हे खाणं नको. तो जितके जास्त प्रथिने खातो, तितके जास्त प्रमाणात ते तयार होते. आता जर आपण उच्च फायबर आहाराबद्दल बोललो, तर आपल्याला उच्च फायबर आहार कुठून मिळतो? ते सर्वात महत्त्वाचे आहेत तुमचे फ्लुइड्स, भाज्या, तुमचे चिया बिया आणि तुमचे ड्राय फ्रुट्स. फायबर खाणं परवानगी आहे, मनाईलेलं नाही. पण आपण जे पदार्थ खात आहोत त्यात फायबरच्या बाहेरही खूप काही असतं. त्यामुळे फायबरचं त्यात आणखी काय आहे याचं लक्ष ठेवून खाणं आवश्यक आहे. कारण आपल्या फायबरचे दोन प्रकार आहेत, सॉल्युबल आणि इनसॉल्युबल. समजा कोणीतरी म्हणाल की तुम्हाला फायबरसाठी टॅडो खाणं आहे. टॅडोमध्ये सॉल्युबल फायबर आहे, पण गाड्यांमध्ये प्रोटीनची मात्रा देखील जास्त असते. त्यामुळे ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. याच्याच असं बनाना आहे, तुम्ही केलेलं हर कोणी खातो आणि दुसरा माणूस खातोच. जे केळ बनवायचे आहे त्यात विरघळणारे फायबर असते, पण त्याची संरक्षण पातळी देखील जास्त असते. तर आपण फायबरसाठी केळा खाऊ शकतो, पण प्रोटीनसाठी अगदीच नाही. ते छोटी छोटी गोष्टी असतात ज्याचं लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तो आपण समजून घेण्यापासून सुरुवात करतो की काय खायचं आहे आणि कसं खायचं आहे. म्हणून फायबर डाएटसाठी तुम्हाला वेगळे काहीही प्लॅन करण्याची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या सर्व भाज्यांमध्ये उच्च फायबर असते हे लक्षात ठेवणे चांगले. तर जर तुम्ही तुमच्या आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवले, तर तुमचा आहार स्वयंचलितपणे उच्च फायबर बनतो. जसे जर तुम्ही साधी रोटी खात असाल, तर त्यात फायबर कमी असेल. पण जर त्यात मी गोभी किसून घातली किंवा थोडा कद्दू किसून घातला, तर ती रोटी उच्च फायबर बनते. तर ही उच्च फायबर रोटी तुम्ही दिवसभर कितीही खाऊ शकता. बात करा. काही नुकसान नाही. तुमच्या साध्या रोटीचा चवही बदलणार आहे. ती आणखी हेल्दी आणि न्यूट्रिश झाली. तुमचा गट हेल्थ चांगली राहील. तर हा छोटा बदल तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात फायबर आणतो. त्यासोबतच विटॅमिन्स, मिनरल्स संपूर्ण शरीरात जातात आणि शरीरात कोणत्याही प्रकारची डेफिशियन्सी होत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला खाणं बदलत राहू नये. बऱ्याचदा आपण म्हणतो की त्यात भाज्या येत आहेत, उसळही येत आहे, वांगीही येत आहे, कारलेही येत आहे. जो घरात भाज्या आहेत त्या सर्व त्यात घालत आहे. असं फक्त दोन भाज्या बनतात, एक कोरडी आणि एक गिली. विचार करा, कोरडीत तुम्हाला फसा इडिया आला. मिक्स भाज्या आपण आणखी एक गोष्ट खातो, जी खूप चविष्ट लागते आणि ती म्हणजे सांबर. हा सांबर जर तुम्हाला आठवड्यात 2 ते 3 वेळा रोज खायचा असेल, तर खा, मना काही नाही. तुम्ही याचं सेवन करू शकता. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये खटासासाठी इमली घालण्यात येते. ती इमली काढून टाका आणि तिथे अनाराचे दाणे घाला. त्याचं सेवन सुरू करा. 2. जो निगेटिव्ह इम्पॅक्ट इमलीच्या सांबरात असतो, तोही कॅन्सलेशन होतो. यामुळे तुमच्या आत काय गेलं? उच्च फायबरचं खाणं गेलं. तुमचं पचनही चांगलं झालं. तुम्हाला टी मिळालं. तुमच्या शरीरात अन्न चांगल्या प्रमाणात गेलं. जेव्हा आपण संध्याकाळच्या बाबतीत बोलतो, तेव्हा विचार करा, पेशंटचा दुसरा कोणता असतो? डॉक्टर साहेब, नारळाची चटणी खा किंवा टोमॅटोची चटणी खा. तर जर तुम्ही किडनी फेलियरचा पेशंट असाल, तर तुम्हाला नारळाची चटणी मिळणार नाही, ना टमाटराची चटणी मिळणार. कारण या दोन्ही चटण्यांमध्ये किमान एक घटक जास्त आहे, जो तुमच्यासाठी धोकादायक आहे. किंवा टमाटर तर पूर्णपणे किडनी फेलियरच्या पेशंटसाठी मनाई आहे. त्यामुळे जितक्या चटण्या आहेत, जसे की टमाटर, मिरची, नारळ किंवा मूगफळ्याची, त्या सर्व तुम्ही खाऊ शकत नाही. कोणतीही प्रकारची चटणी पेशंट खाऊ शकत नाही.
मानूया की एखाद्या पेशंटने म्हटले, "नाही, मी चटणी खाईन, तीही खाईन." पाहतोय, पेशंटच्या शरीरात 2 बदल होण्याची शक्यता खूप वाढते. पुढच्या दिवशी त्याला ही समस्या येऊ शकते किंवा पेशंटचा बीपी खूप वाढू शकतो किंवा पेशंटच्या शरीरात खूप जास्त सूज येऊ लागते, म्हणजेच पाणी भरायला लागते. तर जर तुमच्या शरीरात मिठाचं प्रमाण जास्त असेल, तर शरीरात 2 गोष्टी होतात. बीपी वाढतो किंवा सूज येते. आणि जेव्हा शरीरात सूज आहे, पाणी भरत आहे, तेव्हा तुमच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरण्याची शक्यता असते. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खाण्यात मिठाचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी चटणी किंवा आचार, पापड यांपासून पूर्णपणे दूर राहणं आवश्यक आहे. ते लावल्यानंतर गुंतागुंत निर्माण होते. म्हणून त्याला अजिबात स्पर्श करू नये. आता आपण पुन्हा आपल्या विषयाकडे येऊ. तर आपण भाज्यांबद्दल बोललो. आता आपण फळांबद्दल बोलूया. आपल्याला जे फळ निवडायचे असतात ते किडनीसाठी कोणते अनुकूल आहेत हे लक्षात घेऊन निवडायचे असते. जे फळ कच्च्या अवस्थेत खट्टे असतात ते पिकल्यावर गोड होतात. जसे कच्चा आंबा खट्टा असतो पण पिकल्यावर गोड होत नाही. अशाच प्रकारे संतरा आहे, मौसमी आहे, तिनो आहे. हे सर्व खट्टे फळ वनाईत आहेत. अंगूरही वनाईत आहे. आता काही फळं अशी असतात की जे कच्च्या अवस्थेत खाल्लं तर कसेल असतं. थोडं फिकं असतं पण पिकल्यावर गोड होतं. विचार करा कोणती कोणती असतात. कच्चा खरबूज खाल्ला तर तो कच्चा कच्चा थोडा फिकट असतो. फिकट खरबूज झाला, सफरचंद झाला किंवा अमरूद झाला. हे काही खाद्यपदार्थ आहेत जे तुम्ही खाऊ शकता. जेव्हा तुम्ही फळं खाता तेव्हा प्रयत्न करा की त्याचं प्रमाण जास्त करू नका. जर एखादा पेशंट माल रोटी सोडतो, भात सोडतो, फळं खाईन, ठीक होईन असं म्हणतो, तर तो पेशंट 100% आजारी पडेल. शरीरात इतकी कमकुवतपणा येईल की पेशंटचे शरीर उचलता येणार नाही, तो चालूही शकणार नाही. तो फूसची जी मात्रा आहे ती 1 कटोरी, 1 बाउल आहे. तर जर तुम्ही हे राखले तर फायबरही गेला, व्हिटॅमिनही गेले, मिनरल्सही गेले आणि तुमचे शरीर चांगलं चालेल. यानंतर आपण आपल्या धान्यावर येऊया. आता आपण गेम खेळतो, जास्तीत जास्त भात खातो आणि आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या मार्केटमध्ये नवीन प्रकारचे महागडे अनाज येत आहे, ज्यांना खूप चांगल्या पद्धतीने प्रमोट केलं जात आहे. मी सगळं पाहत आहे. हे धान्य खाऊ शकतो. दररोज का नाही? कारण अशा प्रकारे तुमच्या शरीरात कॅलरीज कुठे जातील? जर तुम्ही जास्त हायफाय अन्न खाल्ले, चराडा किंवा खाना खाल्ले, गहू खाऊ नका, तर तुमचे वजन कमी होईल. माझ्यासारख्या जाड व्यक्तीचे वजन कमी झाले. हे समजण्यासारखे आहे. मी तुम्हाला अतिरिक्त पास देऊ शकतो. पण किडनी फिल्टरची समस्या अशी आहे की जर एखाद्या व्यक्तीचे वजन कमी होत असेल तर ती सर्वात मोठी चूक ठरते. ती फक्त तुमच्या सोबतच घडत नाही. काही काळानंतर असे का होते? आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. जर तुमचे वजन जास्त असेल तर तुमचे वजन कुठून येते? तुमच्या मसल्समधून, तुमच्या शरीरातल्या फॅटमधून, हाडांमधून. जर तुमचे शरीर वजन कमी करायला सुरुवात करत असेल तर तुमच्या शरीरात कमजोरी येईल आणि ही कमजोरी तुम्हाला आणखी आजारी करेल. दुसरी गोष्ट म्हणजे आता कोणत्याही पेशंटला हे माहित नाही की कधी डायलिसिसची गरज भासेल. कदाचित त्याला खूप ताप येईल. 103, 100, 104, 105, 100, 104 आणि पेशंटला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. डॉक्टरांच्या डोक्यात डायलिसिस रुग्णांमध्ये कोणतीही कमतरता नसते. रुग्णाला असे वाटते की जर त्याला डायलिसिस दिले तर तो मरेल. म्हणून कधीही अशा परिस्थितीत पोहोचू नका जिथे तुमचे वजन खूप कमी असेल आणि शरीरात खूप कमजोरी असेल. अशा रुग्णाचे डायलिसिस आपत्कालीन परिस्थितीतही करता येत नाही. रुग्ण जगू शकणार नाही. रुग्णाचा मृत्यू होईल. एजन्सीच्या दृष्टीने जर शरीर तयार नसेल तर ती आपत्कालीन परिस्थिती संपली आहे. आपण वाचू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचे शरीर जितकं शक्य होईल तितकं आरोग्यदायी ठेवायचं आहे. तुम्हाला तुमच्या आहारात समतोल राखायचा आहे. काही गोष्टींचा जो परी आहे, जो आपण सांगतो, त्याचे काही कारण आहे. जर मी चहा किंवा कॉफी बनवत असेन तर मी शौकाने नाही, तर ती माझी मजबुरी आहे. जर तुम्ही तुमच्या मजबुरींमध्ये माझं गणना करू नका, तर ती माझी मजबुरी आहे. तुम्हाला किती कमी करायचं आहे की तुम्हाला आधीच चांगलं करायचं आहे किंवा तुमच्या किडनीची कार्यक्षमता सुधारायची आहे, तर मला ते थांबवायला लागेल आणि तुम्हाला माझ्यासोबत चालण्यासाठी ते सहकार्य करायला लागेल. त्यामुळे हे छोटे-छोटे मुद्दे आहेत, त्यांना समजून घ्या. तुमच्या मनात शंका आहे, त्यांना स्पष्ट करा. पण चूक हे करू नका.
जाणून बुजून चुकू नका. अनजाणपणे केलेली चूक माफ केली जाईल, पर चूक कधीही माफ होत नाही. त्यामुळे ही चुका तुम्ही सर्वांनी करू नयेत. मी आशा करतो की या व्हिडिओमध्ये किडनी फिल्टरच्या रुग्णांनी आजकाल येणाऱ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं आहे की त्यांना फायबरमध्ये काय खावं, काय खाऊ नये. तरीही तुमच्या मनात डॉक्टरांची एक लिस्ट तयार करून ठेवा. तुम्हाला कोणत्या गोष्टी खायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही माझ्याकडे येणार, तेव्हा मी पटकन सांगेल की हे खा, हे खाऊ नका. का खा, का खाऊ नका. हे सर्व पुढील 10 मिनिटात जेव्हा तुम्ही माझ्यासोबत बसाल, तेव्हा क्लिक करून सांगेन. याच्यासोबत चालण्याची परवानगी मागतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.